या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कागल येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या गजरात भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण शहर स्वामीमय झाले होते. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी कृपावंत होऊन आपल्या पवित्र पादुका अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना प्रदान केल्या होत्या. या पादुका श्रीमंत मालोजीराजे संयोगिताराजे भोसले यांच्या पुढाकाराने प्रथमच कागल व परिसरातील भाविकांच्या दर्शनासाठी आणण्यात आल्या. सकाळी 7 वाजता मोटेच्या विहिरीवरील बंगल्यात पादुकांचा विधिवत अभिषेक सोहळा मंत्रोच्चारात श्रीमंत प्रवीणसिंह राजे व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ नंदिता देवी राजे यांच्या अमृत हस्ते पार पडला. त्यानंतर बसस्थानकापासून सजलेल्या पालखीतून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढत पादुका श्रीराम मंदिरात आणण्यात आल्या. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी औक्षण व पुष्पवृष्टी करून स्वागत केले. पादुका दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. यावेळी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत सयाजीराजे भोसले, राजे बँकेच्या अध्यक्षा नवदिता घाटके, वीरेंद्रसिंह राजे घाटके यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.